अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापालिकेत गतिमान आणि पारदर्शी काम करावं. स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्यानं विशेष स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवावी अशा सूचना महापौर रूपाराणी निकम यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. दर महिन्याच्या 5 तारखेला महापालिकेच्या चौकात जनता दरबार भरवला जाईल असंही त्यांनी सांगितलं. महापौर रूपाराणी निकम यांनी आज सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गतिमान काम करावं असं महापौर निकम यांनी सांगितलं. शहरातील स्वच्छतेची परिस्थिती गंभीर असल्यानं विशेष स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवावी असं सांगत त्यांनी स्वच्छता विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्री द्यावी असं नमूद केलं. अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छ शहरासाठी 8 दिवस जनजागृती करावी. मुदत संपल्यानंतर मुख्य रस्त्यावरील बंद गाड्या आणि इतर अतिक्रमणावर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन आणि गटरची कामं पूर्ण करूनच रस्ते करावेत. त्यानंतर खुदाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरू असा इशारा महापौर निकम यांनी दिला. CSR फंडातून उद्यानांचा विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. रस्त्याच्या दुभाजकावरील खराब झालेली झाडं काढून त्या ठिकाणी आयुर्वेदिक वृक्षझोन विकसित करावा. तुळस आणि इतर औषधी वनस्पती लावण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला. रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारावं. हेरिटेज आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता तसंच विद्युत रोषणाई करावी. खाऊ गल्ल्यांमधील अनधिकृत केबिन्सवर कारवाई करावी. महिला स्वच्छतागृहांसाठी जागा निश्चित कराव्यात. अत्याधुनिक फिरती शौचालये उपलब्ध करावीत अशा सूचनाही महापौरांनी केल्या. तर शहराच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं उपमहापौर अक्षय जरग यांनी सांगितलं. महापौर आणि उपमहापौरांनी दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करू असं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.